कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाला कोरोनाच्या नियमांचा अक्षरशः विसर पडल्याचं चित्र दिसून आलं। परवानगी नसतानाही या मंडळानं 21 फुटांच्या मूर्तीची स्थापना केली आणि विसर्जन मिरवणूक सुद्धा काढली आणि त्या मिरवणुकीला तुफान गर्दी झालेली सुद्धा दिसून आली। या विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापुरात गणेश विसर्जन सुरू आहे। खरं तर आपण पाहतो की 21 फुटी मूर्तीला कोल्हापुरात परवानगी नाहीये, तरी देखील आपण पाहतो की शिवाजी चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 21 फुटी गणेश मूर्ती जी आहे ती या ठिकाणी मंडळाच्या दारासमोर रात्री या ठिकाणी आणली। खरं तर आपण पाहतो की ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना जी आहे ती मार्केट यार्ड इथं करण्यात आलेली होती, पण तिथून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगून आम्ही इराणी खाणीमध्ये याचं विसर्जन रात्रीच करून घेऊ असं पोलिसांना सांगितलं। त्यामुळे पोलिसांनी त्याला परवानगी दिली, पण नंतर मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही मूर्ती थेट मंडळाच्या दारात आणली आणि आत्ता या गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन सुरू झालेलं आहे। खरं तर पोलिसांच्या दृष्टीने एक अपयशाची बाब म्हणावी लागेल, कारण मूर्ती या ठिकाणी आलीच कशी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण आपण पाहतो की जर परवानगी विसर्जनासाठी दिली होती तर मंडळाच्या दारात ही मूर्ती आणलीच कशी हा सवाल उपस्थित केला जातोय। एकीकडे कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे, पण दुसरीकडे या ठिकाणी आपण पाहतो की 21 फुटी गणेश मूर्ती शिवाजी चौकात आल्यानंतर जे भक्त आहेत ते मोठ्या संख्येनं शिवाजी चौकात दाखल झालेले पाहायला मिळत आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी। एकूणच आपण पाहतो की हा शिवाजी चौक परिसर आहे पूर्णपणे या ठिकाणी कोणी नव्हतं, पण 21 फुटी गणेश मूर्ती इथं आले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येनं भक्त आलेले आहेत। एकूणच आपण पाहतो की आता या गणेशाचं विसर्जन सुरू झालेलं आहे, पण दुसरीकडं पोलीस प्रशासनावरचा ताण जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। छत्रपतींचा विचार म्हणजे